शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाण्यांच्या गोष्टी उलगडत असताना काही वेळा आपल्या मनात एखादा स्वर अगदी रेंगाळत राहतो. अनेकदा असं होतं कारण अनेक वर्ष आपण तो स्वर ऐकत असतो आणि तोच स्वर आपल्या मनात रुंजी घालत असतो. अनेक कविता, उत्तमोत्तम कविता आणि त्या कवितांना संगीतबद्ध करताना त्यांच्या स्वरातनं आपण अनेकदा ऐकलंय आणि म्हणूनच कदाचित आज तो स्वर अगदी आपल्या जवळ आलेला आहे. आज आपल्या भेटीला आल्यात पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर आणि कवयित्री शुभदा सुभेदार. नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. खरं तर स्वरचंद्रिका ही उपाधी तुम्हाला मिळालेली आहे आणि स्वरांच्या बाबतीत म्हणायचं तर स्वर तुमच्या भोवती रेंगाळत राहतात आणि म्हणून कदाचित ते रेंगाळणारे स्वर आमच्याही मनात रुंजी घालत राहतात. त्यामुळे खरंच पुन्हा एकदा तुमच्या दोघींचंही खूप स्वागत आहे. धन्यवाद. शब्द आणि सूर एकत्र आले की मग काय होतं ते आज कदाचित आपल्या सगळ्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. पण पद्मजाताई, ज्या तारक मंत्राने अनेकांना तारलं, विशेषतः कोरोनाच्या काळात, आणि 18 लाखाहून अधिक लोकांनी तो अनुभव देखील घेतलाय, अशा तारक मंत्राने आजच्या या मैफिलीची सुरुवात करूया असं मला वाटतं. अगदी अवश्य. निशंक हो, निर्भय हो मना रे. निशंक हो, निर्भय हो मना रे. प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वये भक्त
प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळनाने त्याला परलोकीही नाभिदी तयाला अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी. वा, खरं तर पद्मजाताई एक प्रसन्न वातावरण आणि कार्यक्रमाची सुरुवात करताना हे वातावरण खूप छान अनुभवायला मिळालं आम्हाला. धन्यवाद. आणि अनेकांनी तुमच्यापर्यंत या प्रतिक्रिया पोहोचवल्या असतील की त्यांना या तारक मंत्राने एक समाधान निश्चित मिळालं. पण तुम्हाला तारक मंत्र करावा असं का वाटलं? खरं तर 23 एप्रिल 2001 रोजी माझा पुण्यात त्यावेळचे माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी श्री अक्कलकोट स्वामींच्या मठामध्ये आमचा कार्यक्रम ठेवला होता. आणि म्हणजे 2001 साली मला स्वामींबद्दल खरंच काही माहिती नव्हती फारशी, आणि त्यामुळे माझा एकही अभंग किंवा काही भक्तिगीत कुठलंच काही माझ्याकडे तयार नव्हतं. आता कार्यक्रम करायचा 2-2.5 तास, तर त्यांचं एखादं तरी भजन गायला पाहिजे असं वाटून मी ती निमंत्रण पत्रिका पाहिली, आणि निमंत्रण पत्रिकेच्या मागच्या बाजूला हा तारक मंत्र होता. बरं. तर मला आतून असं जाणवलं की आपण हे केलं पाहिजे. आणि त्या मठाच्या मागच्याच बाजूला आमची राहायची सोय केली होती, आणि कितीही जुने म्युझिशियन्स माझे असले तरी मी त्यांच्याबरोबर रिहर्सल करते. तशी आम्ही रिहर्सल करता करता मी अचानक तो तारक मंत्र मी स्वरामध्ये गाऊन पाहिला. बरं. आणि मी खरंच सांगते की जितके उत्तम शब्द, जितकी उत्तम कविता काव्य, तितके पटकन तो परमेश्वर वरनं चाल सुचवतो, माझ्या पदरात टाळतो. तर ती चाल पटापटापटा त्याला लागली, आणि मी म्युझिशियन्सना विचारलं की कसं वाटतंय, तर सगळे म्हणाले खूप छान आहे, आपण ह्यानेच सुरुवात करूया. आणि आम्ही खाली आलो, कार्यक्रमाला सुरुवात झाली, हा तारक मंत्र गायले, आणि रसिकांना सगळ्यांना खूप तो आवडला. त्याच्यानंतर जवळपास 1 वर्षभर गेलं, आणि माझा साऊंड इंजिनियर राजू दाभोळकर, त्याच्याकडे काय कुठलाही मिक्सर किंवा माईक किंवा कुठलीही नवीन गोष्ट आली की तो पद्मजाताई तुमच्या हस्ते याचं उद्घाटन करूया असं म्हणून मला फोन करायचा. तर त्याप्रमाणे त्याचा फोन आला, आणि आपण एक छोटंसं रेकॉर्डिंग करून पाहूया का. एक गुड ओमेन म्हणून त्याने आम्हाला बोलवलं, आणि तेवढ्या तिथे मंदारी हजर होता, आणि आम्ही माईक लावला आणि ते करून पाहिलं. बरं. हा तारक मंत्र करूया आपण असं वाटलं मला. बाहेर जोरदार पाऊस होता. राजूचं घर स्वामींच्या मठाच्या मागच्याच बाजूला आहे, दादरला. अच्छा. आणि वातावरण इतकं सुंदर होतं की एका बाजूला स्वामींच्या मठातले ते पूजा अर्चेचे जे काही स्वर ते कानात रेंगाळत होते, तो सुगंध सगळीकडे पसरला होता. एका बाजूला पाऊस, दुसरीकडे राजूची आई भजी तळत होती, तोही सुगंध होता. अशा वातावरणात 1 टेक ओके झालेला तारक मंत्र आहे. आणि मला खरंच कल्पना नव्हती की सगळ्यांना तो इतका तारेल. खरंच तो तारक मंत्र आहे, कारण करोनाच्या दिवसात जवळजवळ 50-50 हजार लोक तो ऐकून त्याचा लाभ घेत होते. आणि कितीतरी लोकांनी मला असं सांगितलं की आमची संपूर्ण फॅमिली हॉस्पिटलमध्ये होती, आणि आम्ही सगळेजण तासन तास तो तारक मंत्र ऐकून यातनं बाहेर आलो. कारण हा तारक मंत्र त्याचे शब्दसुद्धा सकारात्मक आहे. बरोबर. आणि ह्याची श्रद्धा आहे ना, म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपली श्रद्धा असावी लागते. निश्चित. श्रद्धा असेल तर आपण तारून पुढे जातो. खरंय. त्यासाठी मला असं वाटतं हा तारक मंत्र सगळ्यांनाच उपयोगी ठरला. अगदी. गोष्टी गाण्यांच्या केवळ मनुष्य प्राण्यालाच नाही, तर माझ्या ओळखीच्या एक कल्याणी मेहेंदळे म्हणून एक शाळेत शिक्षिका आहेत, तर त्यांनी मला एक व्हिडिओ पाठवला. त्यांची मांजर जी आहे तिचा पाय मध्ये तुटला होता, त्यामुळे ती अस्वस्थ होऊन घरभर नाचत असायची.
पण तिला हा तारक मंत्र ऐकवला की ती शांतपणे जाऊन मोबाईलच्या शेजारी जाऊन झोपायची. मला वाटतं की त्या तारक मंत्रामुळे मनोबल मिळाल्यामुळे किंवा मनशांती मिळाल्यामुळे माणूस किंवा ते प्राणी ते शांत होत असल्यामुळे, आधी मन शांत झाल्यामुळे शरीरही त्याला तशीच साथ देत असेल लवकर बरं व्हायला. पण तुमचा पहिला अल्बम शुभ्र फुलांची ज्वाला आजही अनेकांकडे कॅसेट्स आहेत. म्हणजे पूर्वी कॅसेट असायच्या तर त्या आजही अनेकांनी जपून ठेवलेल्या आहेत. बरोबर. तर हा पहिला अल्बम हा झाला कसा, आणि त्यातलं माझं आवडतं गाणं म्हणजे सर्वस्व तुझला वाहुनी. त्याची सुद्धा एखादी निर्मितीची कथा आम्हाला ऐकायला आवडेल. निश्चित. माझं निवडुंग चित्रपटातलं हृदयराजींनी माझ्याकडनं गाऊन घेतलेलं केव्हा तरी पहाटे ऐकून मला नाशिकच्या सौ निर्मला दातार काकूंनी त्यांच्या खूप मनात होतं की ही मुलगी उत्तम गाते, दिदींच्या तोडीची गाते असं त्यांचं म्हणणं होतं. मग हिचं नाव झालं पाहिजे, तर आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तिने भालचंद्र दातार काकांना सांगितलं की आपण पद्मजाच्या कॅसेट्स आणि सीडीज काहीतरी करूया, कारण स्वतंत्र प्रत्येकाचं अस्तित्व त्या गाण्यातलं दिसल्याशिवाय तो कलाकार उभा राहत नाही पुढे. म्हणून मग दातार परिवाराने संपूर्ण माझी पहिली सीडी करायचं ठरवलं. आणि त्यासाठी शशी मेहता, उषा मेहतांनी मला खूप मदत केली. त्यांनी अनेक कविता, उत्तमोत्तम कविता, म्हणजे विंदा करंदीकर, सुरेश भट, नंतर शांताबाई शेळके, मंगेश पाडगावकर, अशा सगळ्यांच्या कविता मला उत्तम आणून दिल्या. अनेक कविता मला त्यांनी ऐकवल्या आणि त्यातल्या ज्या काही 8 निवडल्या गेल्या त्याचे सगळ्याचे संगीतकार योगायोगाने यशवंत देव काका होते. वा. त्यामुळे मग तो अल्बम बनला, त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्याचं प्रकाशन सोहळा जो झाला त्यात दुर्गाबाई भागवतांच्या हस्ते, विदुषी, थोर विदुषी, त्यांच्या हस्ते तो प्रकाशन सोहळा झाला आणि गझल सम्राट जगजित सिंगजींच्या हस्ते. वा, किती सुंदर. म्हणजे या आठवणी आज परत एकदा तुमच्याही डोळ्यासमोरून जात आहेत. तर मला असं वाटतं आपण सर्वस्व तुझला थोडंसं झलक ऐकूया आणि मग पुढच्या गप्पांकडे जाऊया. जरूर. सांगू कसे सारे तुला, सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी, सर्वस्व तुझला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुनी. पद्मजाताई, हे गाणं ऐकल्यानंतर कुसुमाग्रजांची एक कविता जी आहे ती पुन्हा पुन्हा ह्याच्याशी जोडावीशी वाटते. कुसुमाग्रज म्हणतात की साथ घालशील तेव्हाच येईन, साथ घालशील तेव्हाच येईन, जितकं मागशील तितकंच देईन, दिल्यानंतर देहा वेगळा सावलीसारखी निघून जाईल. तुझा मुकुट मागणार नाही, सभेत नातं सांगणार नाही, असं म्हणणारी ही नायिका कुठेतरी या गाण्यात पुन्हा पुन्हा डोकावते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कवितेचं जे नातं आहे ते इथे या गाण्याशी जोडताना आपल्याला दिसतं. कवितेचं गाणं होताना किती गोष्टी बदलतात आणि किती सुंदर ती भावना आपल्या समोर येते, ह्याचं खरं तर प्रत्यंतर आहे. आणि मला वाटतं शुभदाताई, या गाण्याच्या निमित्तानेच तुमची दोघींची भेट झाली का? हो, ती आमची अगदी पहिली भेट होती. पण त्याही पूर्वी म्हणजे पद्मजा बहुतेक 14-15 वर्षाची असेल. मी माझ्या घरी, ती दूरदर्शनवरती, आणि 3 सांजेची वेळ होती आणि आवाज बाहेरून आमच्या घराच्या मागच्या खिडकीतून आवाज आला, तरुण आहे रात्र अजूनही. बरोबर. आणि त्या आवाजाने आम्ही इतके भारावलो, मी आणि माझी जाऊबाई, आम्ही दोघी होतो. आम्ही धावत, आमच्याकडे TV नव्हता. बरं. तर त्यावेळीची गोष्ट सांगते मी. तर धावत आम्ही मागच्या खिडकीपाशी गेलो आणि ते गाणं ऐकलं आणि मी म्हटलं ह्या आशाबाई आहेत. तर माझी जी जाऊ आहे
ती मास्तर कृष्णराव फुलंब्रीकरांची मुलगी. अरे. ती मला म्हणाली, नाही वहिनी, या आशाताई नाही आहेत, हा आवाजही तरुण आहे. म्हटलं खरंच की ग. आणि ते स्वर सारखे माझ्या डोक्यात घुमत राहिले. काय जादू झाली त्या सुरांची मला माहित नाही, पण दुरून आवाज ऐकू आलेला तो माझ्या काळजात गेला. आणि मी शोध करायचा प्रयत्न केला की ही मुलगी कोण असावी. तर माझे काका ते रेग्युलर TV पाहायचे. भक्ती बर्वेबाई त्यांची हे सांगायच्या, निवेदन करायचं. आणि 8 दिवसाचे प्रोग्राम्स त्या सांगायच्या आणि काका लिहून घ्यायचे. बरोबर, साप्ताहिकी. आणि ते लिहून घ्यायचे. त्यातनं त्यांनी अंडरलाईन केलं होतं ही नवीनच गायिका होती, बरोबर, पहिल्यांदाच टीव्हीवर आली, शब्दांच्या पलीकडे. मला म्हणाली थांब थांब सांगतो तुला. आणि पॅड घेऊन आले ज्याच्यावर ते प्रोग्राम लिहून ठेवायचे. आणि मला म्हणाले, अगं ही पद्मजा फेणाणी जोगळेकर आहे. आणि अरे हो, नाही, फेणाणी, पद्मजा फेणाणी आहे. मला म्हणाले, तुला माहिती आहे का, फेणाणी म्हणजे आपल्यापैकी लगेच ते नातं जोडलं. म्हणजे केक वरती आयसिंग. म्हटलं आवाज सुंदर आहे आणि आपल्याकडचीच आहे, त्यामुळे इतकं कौतुक वाटलं तिचं. पण त्यानंतरचा योग पहा. त्यानंतर आम्ही आमचं वीकेंड हाऊस होतं ठाण्याला वसंत विहारमध्ये. आणि पद्मजा साधारण 1990चा समय, 94-95च्या सुमारास. आणि तिने ठरवलं होतं की अटलजींची 51 मेरी 51 कविता आहे मधलं 96. त्याच्या आधी म्हणजे अटलजींकडून आपले राईट्स घ्यायच्या आधी, कॉपीराईट्स घ्यायच्या आधी माझे यजमान वकील होते. बरं. सुप्रीम कोर्टाचे वकील होते मिस्टर सुभेदार. आणि ते आणि आपले दातार काका, तुम्हाला माहितीच आहे, नाशिकचे प्रख्यात बिझनेसमॅन, दातार जेनेटिक्सचे. येस. आणि ते दोघंही जण, सुभेदार आणि दातार दोघंही जण बालमित्र पुण्याचे. हो. तर दातार काका बरंचसं त्यांच्या कंपनीचं काम आमच्याकडे यायचं. आणि त्यांचा हा अतिशय दृढ विश्वास होता की हे काम, अटलजींना पत्र लिहायचं काम नाना सुभेदारच करतील. आणि तसं त्यांना फोनवरती त्यांनी सांगितलं आणि म्हणाले, बघ मी तुझ्याकडे येतोय बरं का, आत्ता 15-20 मिनिटात येतो. आणि बरोबर माझ्या पद्मजा फेणाणी आहे जोगळेकर. बरोबर. येस. आणि 15-20 मिनिटात खरोखरच दातार बाबा तिला घेऊन आमच्याकडे आले. आणि ती आमची पहिली भेट होती. आणि मला अगदी आता असं वाटतं की ती जी आली तीच आमच्या घराला मेघारेचं तोरण बांधत. ही आमची पहिली भेट. शुभदाताई, तुमच्या कविता सुद्धा इतक्या सुंदर, म्हणजे तुम्ही जसं बोलताय छान, तसं तुमच्या लेखणीतनं सुद्धा उत्तम कविता यायला लागल्या. पण मग निळ्या आभाळी ही कविता आधी आली की कसं झालं, म्हणजे त्या कवितेची निर्मिती कशी झाली? त्या कवितेची निर्मिती अशी झाली की मग त्या पहिल्या भेटीतच आमचं दोघांचं मैत्री पुढचं काहीतरी एक नातं तयार झालं. आणि एकच मिनिट सांगू, त्या पहिल्या भेटीमध्ये आम्ही दातार काकांच्या कारमध्ये बसून एक सर्वस्व तुझला वाहुनी त्यांनी लावलं होतं. आणि दाबून माझा हुंदका इथे काकूने इतक्या जोरात दाद दिली, बा शाबाश, अशी तिची नेहमीची दाद असते. आणि ती मला इतकी मोहून गेली आणि मी तिच्या प्रेमात पडले. त्यानंतर ही प्रत्येक वेळेला वा शाबाश म्हटलं की मला तो प्रसंग आठवतो. किती छान. तर निळ्या आकाशी. त्यानंतर मग आमचं मैत्र इतकं वाढलं, त्याच्या पुढे नातं तयार झालं. आणि विजिट्स वाढल्या कामाच्या निमित्ताने. ती येत राहिली मग बाबांबरोबर.
आणि आमच्याकडे गौरी गणपतीचा उत्सव असतो 7 दिवसांचा. त्यावेळेला ती येताना आपल्या छोट्या बाळाला आदित्य, ज्याला आम्ही आदूबाळ म्हणतो, तर त्याला घेऊन ती आली. आणि अशी तिन्ही सांजेची वेळ होती, 7-7:30ची. आदूबाळ भुकेलाही होतं, पेंगुळलाही होतं, आणि खिडकीतून आमच्या त्याला चांदोबा दिसत होता. तो ते पाहत होता. आणि ते पाहून, दृश्य पाहून मला का कोण जाणे एकदम कुठून म्हणजे कळत नाही ना, तिथून माझ्या डोक्यात निळ्या आकाशी असं ती चांदण्याच्या राशी. म्हटलं असं रिदमिक काय होत आहे असं, म्हणजे माझ्या स्वभावाच्या अगदी उलट कविता आणि तेव्हा मग ती निळ्या आकाशी. मग ही मंडळी गेल्यानंतर त्याआधी पद्मजानी मला कुसुमाग्रजांचा एक विशाखा नावाचा कविता संग्रह दिला होता. आणि त्यामध्ये प्रेम कुणावर करावं ही कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कविता आहे. आणि त्यावरून मला 4 ओळी अशा आठवल्या. म्हटलं प्रेम कुणावर करावं, इट इज ऑब्वियस की प्रेम पम्यावर करावं. म्हणजे तोपर्यंत मी पद्मजावरून पम्यापर्यंत आले होते. म्हटलं प्रेम पम्यावर करावं, प्रेम सुनीलच्या पद्मजावर करावं, प्रेम शैलजाच्या पद्मजावर करावं, प्रेम आदूच्या अन्नीवर करावं. आणि अन्नी म्हटल्याबरोबर मला इतकं हे झालं, कारण अन्नी हे असंच आदित्य तिला हाका मारतो. बरोबर. मम्मी नाही, आई नाही, तो अजूनही तिला अन्नीच म्हणतो. खास नावाने हाक मारतो. आणि मग ती कविता आपोआप 2-3 दिवशी कविता आपोआप उतरवली गेली. आम्ही गिरगावकर, त्यामुळे आम्ही पहाटे 5 वाजता उठतो. आणि तो समय मुंबईत सुद्धा, गजबजलेल्या मुंबईत इतका शांत आणि सुरेख भर गिरगावात असतो की आपोआप ते कवितेचे शब्द उतरले. मला वाटतं तेच कवितेचे शब्द आज स्वरातनं पद्मजाताई तुमच्याकडनं ऐकूया. अवश्य. निळ्या आकाशी असती तारकांच्या राशी, निळ्या आकाशी असती तारकांच्या राशी, चांदोबा उपाशी खाई गुळ रोटी तुपाशी, चांदोबा उपाशी खाई गुळ रोटी तुपाशी. गाली खुदू खुदू हासे खुणावुनी आईला ते, गाली खुदू खुदू हासे खुणावुनी आईला ते, अन्नी धन्य जाहली ती बाळा शांत जोजविते, अन्नी धन्य जाहली ती बाळा शांत जोजविते, बाळ निजले निजले स्वप्नी खुदकन हासले, बाळ निजले निजले स्वप्नी खुदकन हासले, अंगी अमृताच्या सरी बाळ भिजले भिजले, अंगी अमृताच्या सरी बाळ भिजले भिजले, बाळ निजले निजले बाळ भिजले भिजले, बाळ निजले निजले बाळ भिजले भिजले, बाळ निजले निजले बाळ भिजले भिजले. आहा. अन्नी पण बरोबर आली आहे कवितेमध्ये. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. आणि अशा एखाद्या पद्मजाताई स्वतःच्या अनुभवावर अशी एखादी कविता लिहून समोर यावी आणि त्यातनं मग हे गाणं तयार व्हावं, हा खरंच एक भाग्याचा क्षण म्हणावा लागेल. खरंच भाग्याचा क्षण. कारण ती तिची पहिली रेकॉर्ड झालेली पण कविता, आणि तिने मला कागद दिल्या तिथल्या तिथे त्याला चाल सुचली, हे सुद्धा
वरचा पटापट कामं करत असतो चांगल्या खरंय. गोष्टींची. पण हे करत असताना अनेकांची साथ तुम्हाला खूप छान मिळाली. विशेषतः मला कुसुमाग्रजांचा संदर्भ द्यायचा आहे की तुमच्या अल्बमसाठी म्हणजे रंगबावरा श्रावणसाठी कुसुमाग्रजांनी कविता निवडून दिल्या तुम्हाला. खरे किती भाग्य आहे हे आणि किती मोठा क्षण आहे. अत्यंत मोलाचा क्षण होता माझ्यासाठी. मोलाचा काळच होता, अजूनही आहे. इंदिरा संतांना ज्येष्ठ कवयित्री, माझी लाडकी कवयित्री, हो ही तर आहेच आहे. इंदिराबाईंच्या कवितांची पुस्तकं वाचता वाचता किती रात्री अशा आनंदात गेल्या. वा. खरंच प्राणप्रिय. तर त्यांना त्यावेळेला जनस्थान पुरस्कार हा अतिशय मानाचा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणार होता. आणि सकाळी आम्ही कुसुमाग्रजांना भेटलो. त्यांनी सर्वस्व तुझला माझ्याकडनं 3-3दा म्हणवून घेतलं. किती छान. वा. जनरली एक काहीतरी गप्पा थोड्याशा झाल्या किंवा गाणं ऐकलं की श्रीराम म्हणायचे ते, हो, म्हणजे चला आता निघा. पण ते श्रीराम म्हणायलाच तयार नाही. पण त्यांनी सर्वस्व तुझला माझ्या दुसऱ्यांदा ऐकलं आणि त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहत होते, आनंदाश्रू होत होते. आणि मग म्हणाले की संध्याकाळी तुम्ही इंदिराबाईंच्या 2 कविता गा. अच्छा. हां, बरं. तर जनस्थान पुरस्कारासाठी इंदिराबाईंच्या 2 कविता मी तिथे गायल्या. आणि गाण्यानंतर पेन ड्रॉप सायलन्स होता. मला काय वाटलं की काय लोकांना आवडलं की नाही. आणि नंतर जो धुआधार टाळ्यांचा पाऊस पडला काही क्षणानंतर, तो थांबेच ना. म्हणजे लोक निशब्द झाले तुमचं ऐकून. हा समाधानाचा धागा वेगळाच होता. कृपा परमेश्वराची. तर आणि ते झाल्या झाल्या मला पत्रकार टेंबे काकांनी, त्यांचे अतिशय जवळचे मित्र, कुसुमाग्रजांचे पण आणि दातारबाबांचे पण, त्यांनी आम्हाला आत बोलवले. कुसुमाग्रजांनी, तात्यासाहेबांनी आत बोलवले. म्हटल्यानंतर आम्ही ग्रीन रूममध्ये गेलो आणि तिथे मला वाटलं की आता हे काय बुवा सांगतील, काय माझं चुकलं की काय. पण त्यांनी पाठीवरती शाबासकी दिली. वा. आणि लढ म्हणा पण म्हटलं की पुढे त्यांनी दातार काकांना, सुनीलला आणि मला सांगितलं की मी काही इंदिराबाईंच्या, काही माझ्या आणि शंकर रामाणींच्या कविता तुम्हाला निवडून देतो. वा. त्याची कॅसेट, सीडी, अल्बम करायची जबाबदारी तुमची. किती छान. वा वा. अशी एवढी मानाची जबाबदारी त्यांनी आमच्यावरती सोपवली. पण त्याच्यानंतर सुद्धा 2 वर्ष गेली जवळपास. मी पुस्तकाचं वाचन करत होते, कारण अभ्यास केल्याशिवाय काही खरं नाही. ती कविता झिरपत नाही. ते प्रत्येक शब्द, आणि ती तुमची नेहमीची सवय. प्रत्येक शब्द ते कागदातून ते व्यक्तिमत्व आतमध्ये शिरल्याशिवाय, तर किंवा तो कवी आतमध्ये शिरल्याशिवाय, त्याचं म्हणणं झिरपल्याशिवाय तसं काही होत नव्हतं. पण त्यानंतर ह्या सगळ्या रंगबारा किंवा घर नाचली नाचली या सिरीज बाहेर आल्या. खूप सुंदर. आणि त्यातली जसं आपण नेहमी म्हणतो की एक गाणं असं असतं की जे आपण कॉइन करतो, म्हणतो की ते हवंच ऐकायला. म्हणजे प्रतिनिधित्व करायचं झालं तर हासरा नाचरा आम्हाला ऐकायला आवडेल आज. हसरा नाचरा, हसरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजीरा, श्रावण आला. हसरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजीरा, श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत, तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला. भिजल्या मातीत श्रावण आला. सुंदर साजिरा, श्रावण आला. हसरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला. सुंदर साजिरा, श्रावण आला. सुंदर साजिरा, श्रावण आला. सुंदर साजिरा, श्रावण आला.
श्रावण आला. वा, गोष्टी गाण्यांच्या. अगदी श्रावण आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला. म्हणजे बंद स्टुडिओत सुद्धा श्रावणाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर हे तुमच्याकडनं शब्दच हे इतके सुंदर आहेत की कुठल्याही मासामध्ये श्रावण अगदी. अगदी उत्फुल्ल करून टाकतो. पण ती तुमच्या स्वरांची पण ताकद आहे पद्मजाताई. आणि म्हणूनच कदाचित कुसुमाग्रजांनी तुम्हाला स्वरचंद्रिका ही उपाधी तेव्हा दिली. त्यामुळे खरंच आम्हाला खूप अभिमान वाटतो की छान पद्मश्री तर नंतर मिळाली, पण आधी स्वरचंद्रिका ही उपाधी कुसुमाग्रजांकडनं मिळणं हाही मोठा भाग्ययोग खूप होता. मोठा भाग्ययोग होता. पण या सगळ्या कॅसेट्स अल्बम हे होत असताना एक जाणवतं की या सुरुवातीच्या दिवसात भक्ती रचना मला वाटतं तुमच्या नव्हत्या या सगळ्या अल्बममध्ये. सुरुवातीला अगदी मी गायला जेव्हा सुरुवात केली, हां, पद्मविभूषण पंडित जसराजजींकडे जेव्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा मी फक्त क्लासिकलचे कार्यक्रम करत होते. जगभर सगळीकडे, अगदी बरोबर, अमेरिका, कॅनडा सगळीकडे. पण त्याच्यानंतर जेव्हा कुसुमाग्रजींनी मला ह्या कविता जेव्हा दिल्या, अगदी 8 दिवसातच निवडून दिल्या, त्याच्यानंतर मी त्याचा अभ्यास करायला लागले. कारण अभ्यासोनी प्रकटावे अन्यथा झाकोनी असावे. आणि त्यानंतर मग त्या कविताच कविता त्या सीडीजमध्ये, तिन्ही सीडीजमध्ये होत गेल्या. त्यामुळे एकच मला वाटतं त्यांची एक कुठची तरी सर्वात्मका सर्वेश्वरा ही कविता त्यांनी मला दिली होती, पण ती त्यात रेकॉर्ड झाली नाही. बरं. त्यामुळे भक्तिगीत राहिलं होतं. भक्तिगीत राहिलं होतं, पण ते शुभदाताईंनी पूर्ण केलं मला वाटतं. ॲब्सोल्युटली खरंय. नमन माझे स्वीकारी, त्यातही म्हणजे पद्मजाताई उल्लेख करतात नेहमी की बुद्धीचे वरदान दे, असं तुम्ही त्यात जे वरदान मागितलंय हे विरळ आहे, हे वेगळं आहे. मी थोडंसं सांगू इच्छिते हो की मी तिला रिक्वेस्ट केली की जेव्हा आपण आता ही सीडी करायचं ठरतंय, किंवा दातार काकांनी तिला खूप प्रोत्साहन दिलं की वयाच्या मला वाटतं 50 नंतर तिने कविता लिहायला सुरुवात केली. आणि हे सगळ्यांनी ऐकलं तर खरंच अजून भरपूर कवी निर्माण होतील. प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे अक्षरशः. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही ठरवलं तेव्हा मी तिला म्हटलं की माझ्या कुठच्याही सीडीमध्ये एकही सरस्वती वंदना अशी नाहीये, तर तू मला लिहून देशील का? ती ताबडतोब हो म्हणाली. आणि ते जे काही प्रसवलंय तिच्याकडनं ते इतकं सुंदर आणि इतकं वेगळं होतं की मला त्याच्यात आवडलं. काय, नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे, अध्ययन करण्यास मजला बुद्धीचे वरदान दे. म्हणजे आपण परमेश्वराकडे जाऊन आपण जो काही त्याला आपण लालूच देतो की अरे मला SSC ला पास कर, 12वीला इतके 90% मिळू दे, 100% मिळू दे, किंवा मला एखादी नोकरी पण मिळू दे, पण आणि पेढे ठेवतो. हो ना. पण तसं काही नाही. इथे परमेश्वराजवळ बुद्धीचे वरदान दे. मला इथे रवींद्रनाथ टागोरांची आठवण झाली. त्याच्यानंतर ती म्हणते काव्य गायन सार्थ करण्या, हे माझ्या गायिकेसाठी खूप महत्वाचं वाटलं की काव्य गायन सार्थ करण्या दे मला नैपुण्य दे. बरं, नुसतंच गायलं असं नाही, नुसतंच बुद्धीचं वरदान नाही, तर मला नैपुण्य सुद्धा दे बुद्धी बरोबर. त्यानंतर त्रिभुवनी कीर्ती खुलविण्या दे सुसंधी देवी दे. कारण एवढं सगळं कितीही असलं तरी संधी मिळणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे प्रत्येकाला. आणि आमुच्या या प्रार्थनेला एवढं सगळं मिळाल्यानंतर शक्तीचे वरदान, अशी ही स्त्री शक्ती. शुभदाताई, हे आत्ता जशी ही कविता म्हणजे पद्मजाताईंनी अगदी नेमक्या शब्दात त्या कवितेचं मर्म खऱ्या अर्थाने सांगितलं. पण मग जसं म्हणतो ना, म्हणजे तुम्ही म्हणालात की अचानक कसं आलं आणि प्रसव वेदना आहेत त्या, तर ह्याच्या निर्मितीच्या वेळी काय वाटलं होतं की हे खरं तर सांगून लिहिलं गेलं की मला सरस्वती वंदना किंवा सरस्वती विषयी मला लिहून दे, तर त्यावेळी नेमक्या काय भावना तुमच्या मनात होतात आणि याच्या निर्मितीची काही कथा आहे का? नाही, काय गंमत अशी आहे की ही स्वरचंद्रिका असल्यामुळे ती सगळा इफेक्ट मला पास ऑन करत होती तिच्या चंद्रिकेचं. आणि तिने शब्द तोंडातनं काढले की माझं ते ध्यासपर्वच सुरू होतं कवितेचं. आणि त्यालाही कारण तीच होती ऑफकोर्स.
सा रे मा रे नि ध द सा रे म रे म द नि द म ध सा नि द म रे म द म रे नि ध म द नि ग रे नि ध म ध सा रे नि ध सा रे नि ध सा नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे अध्ययन करण्यास मजला बुद्धीचे वरदान दे नमन माझे तू स्वीकारी त्रिभुवनी कीर्ती खुलविण्या त्रिभुवनी कीर्ती खुलविण्या देवी सुसंधी देवी दे त्रिभुवनी कीर्ती खुलविण्या देवी सुसंधी देवी दे होनी नतमस्तकाते होनी नतमस्तकाते अर्घ्य तुझला अर्पिते अर्घ्य तुझला अर्पिते नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे अध्ययन करण्यास मजला बुद्धीचे वरदान दे नमन माझे तू स्वीकारी नमन माझे तू स्वीकारी नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे कवयित्रीकडनं शाबासकी मिळाली ही खूप मोठी गोष्ट आहे. पण खरंच आहे, शारदा देवीचं स्तवन आणि त्यात तुमचे शब्द आणि तुमचा सूर म्हटल्यानंतर ते तिच्यापर्यंत पोहोचणार हे निश्चित. गोष्टी गाण्यांच्या पद्मजाताई, तुमच्या बाबतीत आणखी एक योग हाही म्हणूया आपण, किंवा एक चांगली गोष्ट, जसं म्हणतो ना आयुष्यात काही महत्त्वाच्या गोष्टी घडतात हा. आणि तो आपल्या आयुष्याचा ठेवा होऊन जातो. निश्चित जसं की कुसुमाग्रजांची भेट किंवा शंकरराम आणि इंदिरा संतांसारख्या उत्तम कवींच्या कविता ज्या तुम्ही सादर केल्यात आणि त्याला तुम्हीच दिलेली चाल, ते संगीताचे पैलू त्याला जे तुम्ही लावलेत तेही उत्तम रीतीने आलं. अशीच आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली म्हणजे दुर्गाबाई भागवत, ज्यांचा खरंय. उल्लेख मगाशी तुमच्या बोलण्यात आला. दुर्गाबाईंनी मला संगीतकार बनवलं. याचं कारण असं की मी जसं तुला म्हटलं की कुठलीही कविता रेकॉर्ड करण्यापूर्वी तिचे वेगवेगळे पैलू काय आहेत, म्हणजे एखादा किरण प्रिझममधून गेला तर त्याचे बाहेर सप्तरंग जसे दिसतात तसे त्या कवितेचे पैलू उलगडण्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा नाही मी म्हणणार, कारण त्या फारच ग्रेट होत्या, पण त्यांनी मला, माझं भाग्य असं की मला त्यांनी छोटी मैत्रीण मानलं होतं. वा. पण त्या मला समजावून सांगत की पद्मजा हा त्याला अँगल आहे, हा असंही असू शकतं, असंही असू शकतं. तर ते समजून घेण्यासाठी मी एकदा दातार काकांबरोबर त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी मला बघूनच त्या एवढ्या आनंदी झाल्या, म्हणाले ये ग ये पद्मजा लवकर ये. अच्छा. म्हटलं काय झालं? अगं कालच मध्यरात्री मला माझ्या वडिलांनी एक शाकंभरी पौर्णिमेच्या मध्यरात्री कालच्या माझ्या वडिलांनी स्वप्नात येऊन मला दृष्टांत जो दिला आणि हे देहोपनिषद हा जो अभंग माझ्या पुढ्यात आला, त्याला तू उद्या चाल लाव आणि माझी दूरदर्शनवरती मुलाखत आहे, तिथे तू गा. अरे काय पोटात धस्स झाला म्हणून सांगू माझ्या, कारण त्याचे शब्द इतके
हो ना, फार कठीण आहेत. खरंच आहे. आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत, भय गेले मरणाचे कोंब फुटले सुखाचे. आणि ती बाई ठणकावून सांगते मरणाला की मरणा तुझ्या स्वागताचा आत्मा माझा आहे सज्ज, पाय घडी देहाची ही घालून मी पाही वाट. ओ हो हो, सुखवेडी मी जाहले देहोपनिषद सिद्ध झाली. वा. ह्या अभंगाला आपण हात घालू नये असं मला क्षणभर वाटलं होतं, पण तो वरचा कृष्ण त्या द्रौपदीसाठी कसा धावून जातो तसा तो माझ्यासाठी धावून आला आणि गिरगावातून दादरला पोहोचेपर्यंत याला चाल सुचली. वा. आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत, आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत, भय गेले मरणाचे, भय गेले मरणाचे कुंभ फुटली सुखाची, आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत, मरणा मरणा तुझ्या स्वागतास आत्मा माझा आहे सज्ज, पाय घडी देहाची ही घालून मी पायी वाट, पाय घडी देहाची ही घालून मी पायी वाट, सुखवेडी मी जाहले देहोपनिषद सिद्ध झाली, आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत. हा हा, वा. दुर्गाबाई मनी- खुश झाल्या असतील. माझ्या मनी अशीच ज्योत प्रज्वलित झाली स्वरांची आणि त्या तुम्ही संगीत खूपच खुश झाल्या. त्या इतक्या खुश झाल्या त्यांनी त्या दूरदर्शनच्या सह्याद्रीच्या कार्यक्रमात माझं काय नाव ठेवलं माहितीये? हा, नारद दुहिता. बापरे. नारद म्हणजे नारद कळलाव्या नारद नाही बरं का, तो संगीतज्ञ नारद, त्याची दुहिता, वा. त्याची लेक. वा वा, किती सुंदर. आणि खरं तर पद्मजाताई, दूरदर्शनशी तुमचं नातं हे तुम्ही मला वाटतं 14-15 वर्षाच्या होतात. नाही, मी 1981 सालापासून 81 सालापासून दूरदर्शन. गेली 42-43 वर्ष मी जवळपास. इथूनच आम्ही जे काही आज आहोत ते दूरदर्शन आणि आकाशवाणीमुळे. अगदी अगदी. तर अशा काही चांगल्या गोष्टी घडत राहोत आणि असं खरंच वाटत राहतं की प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला जे यश आहे ते मिळत राहो. आणि या तुमच्या यशामध्ये शुभदाताईंच्या कवितेने, म्हणजे आपण म्हणतो ना दुधात साखर, चार चांद लावले. खरंय. आणि अशीच एक रचना शुभदाताई तुम्ही केली, ती म्हणजे बालगजानन. म्हणजे तुम्ही ते जे चित्र स्वरूप उभं केलंय ना, त्या 3 अंतऱ्यांमध्ये पूर्ण चित्र, ती पूर्ण कथा तुम्ही उभी केली आहे. कशी जन्माला आली ती कथा? नाही, ते सुद्धा क्रेडिट पद्मजाचंच आहे. कारण मला म्हणाली की काकू, आपली ही पहिली CD आहे, तेव्हा ह्याच्यात गणपती बाप्पाला नमन केल्याशिवाय कसं. आणि म्हणाली गणपती बाप्पाचं गाणं मोरया बाप्पा मोरया वगैरे असं नको, नेहमीसारखं नको, नेहमीसारखं नको, काहीतरी वेगळं. काहीतरी वेगळं पाहिजे आणि त्यात गोष्ट पाहिजे. कथा स्वरूप ते पाहिजे. कथा म्हटल्याबरोबर मला कळलाव्या नाही पण साधे साधे नारद मुनी आठवले. बरं. म्हटलं कथेला आपल्याला योग्य माणूस कोणीतरी पाहिजे. नारद मुनी आले आणि त्यांनी ती पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा लावली. मयुरेश आणि गणेश याच्यामध्ये
ती कथा आहे आणि तिने ती इतकी सुंदर तिच्या स्वरांनी खुलवली आहे. वा. चाल तर बेफाट दिली आहे. शुभदाताई, आज ती कविता तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल आणि मग ती पद्मजाताईंच्या स्वरातनंही ऐकायला आवडेल. जरूर जरूर जरूर. ती कविता अशी आहे. बालगजानन गौरी नंदन जिंकी चुरशीला, षडानन मानी सत्याला, जमले देवही साक्षीला. बरं. लपंडाव खेळता उभयते, करीती कलहाला, समजावुनी सांगती मुनी नारद, नामी उपायाला. सिद्धते बंधू चुरशीला, जमले देवही साक्षीला. जिंकणार जो परिक्रमा करी आधी पृथ्वीला, लगबगीने प्रस्थान करी तो अवनी फेरीला. षडानन मयुरावरी बैसला, जमले देवही साक्षीला. लंबोदर तुंदिल तनु घेऊनी मूषक साथीला, बुद्धिसागर प्रदक्षिणा करी आई पार्वतीला. मानुनी अवनी जननीला, देवगण करीती कौतुकाला. षडानन मानी सत्याला, गजानन जिंकी चुरशीला. अरे वा वा. बाल गजानन गौरी नंदन, बाल गजानन गौरी नंदन, जिंकी चुरशीला, षडानन मानी सत्याला, जमले देवही साक्षीला. सदाशिव पाहि बाललीला, गजानन जिंके चुरशीला. षडानन मानी सत्याला, गजानन जिंकी चुरशीला. षडानन मानी सत्याला, गजानन जिंकी चुरशीला. वा. खूप सुंदर. आणि ती गोष्ट उभी राहते त्या प्रत्येक शब्दातनं. खरं तर पद्मजाताई, मी सुरुवातीला जसं म्हटलं की कविता आणि उत्तम कविता आणि त्या कवितेचं गाणं हा एक तुमचा स्थायी भाव आहे. आणि तो स्थायी भाव अटलजींच्या कविता तुम्ही जेव्हा केल्यात तेव्हा निश्चितच ती म्हणजे जगभरात पोहोचली गोष्ट. आणि गीतनया गाताहून हे सगळे विक्रम मोडले असंही म्हणायला हरकत नाही. पण त्या कविता ऐकून आणखी कोणाला तरी स्फुरण आलं. त्या दिवशी ते येऊ शकले नाहीत. हां. म्हणजे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंगजी, त्यामुळे त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी बोलवलं. बरं. ते टेंबे काकांचे मित्र, त्यांच्या थ्रू आम्ही व्ही पी सिंगांच्या घरी गेलो आणि त्यांनी विचारलं काय काय झालं काल, कसं कसं झालं. तर आम्ही सांगितलं ही कविता गायली, असं झालं तसं झालं. आप थोडासा गाकर तो लिखाई गीत नया गाता हूँ आणि एक दोन कविता त्यांना गाऊन दाखवल्या. तर थांबा बसा म्हणाले. आज जाऊन त्यांनी त्यांच्या कवितेचं पुस्तक आणलं. बरं. आणि बघा तुम्ही आता, म्हणजे त्यांनी काही करा असं सांगितलं नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हाला सूचकतेने त्यांनी पुस्तक दिलं तुम्हाला. मी कवितेचं पुस्तक उघडलं, म्हटलं बापरे, दुसरा पंतप्रधान जरी असला तरी हे सगळं कठीण दिसतंय. नको रे बाबा असं वाटलं होतं, कारण काही कविता 3 ओळींच्या, काही कविता 4 ओळींच्या. अच्छा. मला बाबा म्हणाले गप्प बस तू.
आपण बघूया. पण खरंच काही काही कविता खूपच सुंदर होत्या. आणि दिल्लीहून मुंबईला परत येताना त्यातल्या एका कवितेला चाल लागली. बरं, वा. आणि मग खूप खुश झाले. त्यानंतर परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक फोन खणखणला VP सिंग यांचाच होता. बरं बरं. आणि मला इतका आनंद झाला. अरे वा, आदल्या दिवशी हे पंतप्रधान भेटले, दुसऱ्या दिवशी हे पंतप्रधान भेटले, काय गंमत आहे. आणि आपण काही न मागता हे सगळं परमेश्वराने आपल्या उंचाईत घातलेलं आहे. परमेश्वराचे आभार मानले. ते म्हणाले, आप तो कल आई थी, आप आई थी, आपकी बहन जी आई, सुनील जी आए, दातार साहब आए, और आप सबको मिलके और आपका गाना सुन के मैं बहुत खुश हो गया. आज सो आपको धन्यवाद देने के लिए मैंने फ़ोन किया है. बापरे. बरं. म्हटलं, तुम्ही मला धन्यवाद अजून एका गोष्टीसाठी देणार आहात, पण मलाही एका गोष्टीचं तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत आणि ते तुम्ही ऐका. बरं. असं म्हणून ती विमानात तयार झालेली चाल तुम्ही ऐकवली, त्यांना ऐकवली. हां. आणि ते ऐकल्यानंतर म्हणाले, आपने तो मेरी कविता को दुल्हन जैसा सजा दिया है. आणि खरोखरच ते म्हणजे कवितेला अलंकरण करणं त्या स्वरांचं खरं हे दुल्हन जैसाच असतं. सजा दिया. खरंय, ती दुल्हनिया आम्हालाही ऐकायला आवडेल. पण मला असं वाटतं की या स्वरांनीच आपण आजच्या पुरता विराम घेऊया. कारण शुभदाताई, तुमच्याकडनंही ह्या कविता आणि कवितेच्या मागची निर्मिती आणि त्या सगळ्या कथा आम्हाला ऐकायच्या आहेत. आणि पद्मजाताई, आणखीन अशा कितीतरी कविता आहेत की ज्या कवितेचं गाणं झाल्यानंतर काय घडलं हे आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. निश्चित. पण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की पुढच्या एपिसोडसाठी थोडंसं आपल्याला थांबावं लागणार आहे. पण आज इथे थांबू आणि या स्वरांनी, जे स्वर अनेकांनी गौरवले, अशा स्वरांनी आपण आजच्या भागाची सांगता करूया. त्यामुळे पद्मजाताई, VP सिंग यांची ती कविता जी आहे ती कविता आम्हाला ऐकायला आवडेल. जग ने मुझे जलाया, जग ने मुझे जलाया, अपनी रोशनी के लिए मैं तो जलता हूँ तेरे काजल के लिए. जग ने मुझे जलाया, जग ने मुझे जलाया. वक्त क्यों नहीं ठहरता, दर्द चाहिए ठहरने के लिए. वक्त क्यों नहीं ठहरता, दर्द चाहिए